सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा हे गाव सध्या राज्यभरात चर्चेत आलंय। या गावात रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्यानं दोन गटात मोठा वाद झाल्याचं बघायला मिळत आहे। शिवप्रेमींकडून पुतळ्याची गावातील मुख्य चौकातच उभारणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे। तर हा पुतळा खेळोबा देवस्थानच्या जागेत उभारल्यानं तो पुतळा काढण्याची मागणी धनगर समाजानं केली आहे। त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या अंजन गावात तैनात करण्यात आलाय। त्यापूर्वी जाळपोळ, मंदिरावर दगडफेक, पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडूनही लाठीचार्ज, धरणे आंदोलन असं बरंच काही घडलं। त्या संदर्भातील काही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतात। IPS अधिकारी अंजना कृष्णन यांनी देखील अंजन गावाला भेट देऊन संतप्त झालेल्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पण बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जवळपास तासभर गावात जमावाचा धिंगाणा सुरू असल्याचं कळतंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आलं। दरम्यान गुरुवारी सकाळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके अंजन गावातील धनगर बांधवांना भेटण्यासाठी जात असताना पंढरपूर येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलेत। पण या ठिकाणी दोन गटात वाद होण्याचं नेमकं कारण काय आहे? गावातील धनगर बांधवांनी कोणत्या मागण्या केल्यात? शिवरायांच्या पुतळ्या आडून गावागावात सामाजिक संघर्ष निर्माण करण्याचं षडयंत्र नक्की कुणाचं आहे? आणि या घटनेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप का केले जात आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे-दणका। मंडळी, 2 दिवसांपूर्वी अंजन गावातील खेळोबा या गावात रात्रीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। पण हा पुतळा मराठा समाजानं धनगर समाजाच्या जागेवर अतिक्रमण करून बसवल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे गावातील धनगर समाजानं हा पुतळा हटवण्याची मागणी केली, कारण हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही आदर करतो, महाराजांचा पुतळा आम्ही स्वखर्चानं गावातील ग्रामपंचायतच्या जागेत बांधू, पण जोपर्यंत आमच्या जागेवरून पुतळा हटवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनावरून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका बुधवारी धनगर बांधवांनी घेतली होती। यावेळी आंदोलकांनी IPS अंजना कृष्णन यांच्याकडे पुतळा बसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली होती। तर महाराजांचा पुतळा कायम ठेवावा या मागणीसाठी दुसऱ्या गटानं टायर पेटून आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांच्या बंदोबस्तात महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम प्रशासनानं हाती घेतल्यानंतर वातावरण बिघडायला सुरुवात झाली। बुधवारी रात्री महाराजांचा पुतळा हटवण्यात येऊ नये म्हणून पुतळा बसवणाऱ्या गटानं थेट पोलिसांवर दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे। जमावानं खेळोबा मंदिरावर देखील दगडफेक केल्याची चर्चा आहे। पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये पोलीसच मंदिरावर दगड मारत असल्याचा दावा करण्यात येतोय। दुसरीकडे या घटनेला हिंसक वळण मिळाल्याचं पाहून पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला। पोलीस प्रशासनानं शिवप्रेमींवरती जबरदस्त लाठीचार्ज केला, असं म्हणत शिवप्रेमी आता या घटनेचा निषेध करताना दिसतात। तर गावात अनधिकृतपणे पुतळा बसवल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपा या 3 जणांवर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गुरुवारी सकाळी अंजन गावात येत असल्याचं सांगितलं। पण गावात दाखल व्हायच्या आधीच पंढरपूर येथे पोलीस प्रशासनाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। यावेळी त्यांनी स्थानिक आमदार अभिजित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हिडिओत सांगितलं की धनगर समाजाचा आराध्य दैवत असणाऱ्या वीर खेळोबा मंदिराच्या ट्रस्टीच्या जागेवरती काही समाज विघातक शक्तींनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररित्या बसवला। धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती त्या जागेवरती अतिक्रमण करणं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून करणं अतिशय चुकीचं आहे। धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं जर हा पुतळा बसवला गेला असेल तर त्याला आम्ही विरोध करू। अंजन गावातील खेळोबा मंदिरावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध, असं म्हणत हाकेंनी समस्त ओबीसी समाजाला आवाहन करत गुरुवारी सकाळी अंजन गावात यायला सांगितलं होतं। मंडळी, या घटनेनंतर आता अशी माहिती मिळते की खेळोबा महाराज धनगर समाजाचे धर्मगुरू आहेत। अंजन गावात खेळोबा मंदिराच्या मालकीची 4.5 एकर जमीन आहे। ही जमीन यात्रेसाठी वापरली जाते आणि कुस्त्यांचा फड नेमका जिथे भरतो तिथेच खोडसाळपणे शिवरायांचा पुतळा बसवण्यात आलाय। पुढच्याच महिन्यात खेळोबाची यात्रा आहे। 2.5 ते 3 लाख भाविक या यात्रेसाठी येतात। त्यामुळे नेमकं यात्रेच्या पार्श्वभूमीवरच पुतळ्याचं राजकारण केलं जातंय का, असा प्रश्न विचारला जातोय।
तालुक्यातला कोणता पुढारी याच्या मागे आहे का, याची देखील चौकशी करण्याची मागणी आता होतीये. तसंच ज्या जागेत आता शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलाय तो हटवण्यात यावा आणि त्या जागेला लागूनच ग्रामपंचायतची जी जागा आहे तिथे पुतळा उभारा. आम्ही सर्व खर्च करायला तयार असल्याचं धनगर बांधवांकडून सांगण्यात येत आहे. तसं तर कोणताच समाज शिवरायांना कधीच विरोध करणार नाही. मात्र जाणीवपूर्वक एखादा विशिष्ट समाज शिवरायांच्या विरोधात आहे असं चित्र महाराष्ट्रात निर्माण केलं जात आहे. जरांगेंचा उदय आणि पुतळ्यांचं राजकारण हे एकत्रच पाहायला मिळत आहे आणि हा योगायोग म्हणता येणार नाही. जातीय द्वेषाचं बीज 2022 पासून पेरलं गेलंय, त्याचे गंभीर आणि दुर्गामी परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील, अशा संतप्त प्रतिक्रिया आता समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत. काही हक्के समर्थकांकडून असाही आरोप केला जातोय, यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात देखील असाच प्रकार घडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाराष्ट्रात विरोध होऊ शकत नाही, पण पुतळा उभारण्यासाठीचे नियम न पाळता कुठल्या तरी समाजाला टार्गेट करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याचा वापर होतोय. कायदा धाब्यावर बसून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या टोळ्या प्रत्येक गावात अशा गोष्टी घडून आणतायत. ही समाजकंटक लोक आपल्या वर्चस्वासाठी दंगल सदृश परिस्थिती निर्माण करतात. तर दुसरीकडे जरांगे समर्थक असा आरोप करतायत की अशा गोष्टींसाठी महाराष्ट्राचं गृह खातं आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. तसंच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा रोल देखील बारकाईने तपासण्याची गरज असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.